मालवण निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटपाच्या आरोपांवर निलेश राणे ठाम। रोज 50 लाख ते 1 कोटी येत असल्याचा दावा। राणेंकडून निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करत कारवाईची मागणी। संतोष बांगर यांनी सत्तांतराच्या काळात 50 कोटी घेतले ही सत्य गोष्ट। भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा गंभीर आरोप। निलेश राणेंचा पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र चव्हाणांनी फेटाळला। तर घरात जाऊन स्टिंग ऑपरेशन करणं किती योग्य, चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर बीडमधल्या मांदळीजवळ जीवघेणा हल्ला। 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून तलवारीनं वार। प्रकृती चिंताजनक। पुण्यातल्या रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईतील गृहप्रकल्पात स्वस्त घराचं आमिष देऊन कोट्यवधींची रोख गुंतवणूक केल्याचा आरोप। निशित पटेल यांची पोलिसात तक्रार। मुंबईचे महापालिका उपायुक्त महेश पाटलांवर आरोप। तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्या। मागणीसाठी मालेगावातल्या चौफुलीवर जमावाचा रास्ता रोको आणि घोषणाबाजी। ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश अग्रवाल होणार राज्याचे मुख्य सचिव। सध्याचे आयुक्त राजेश कुमार 30 नोव्हेंबरला निवृत्त होणार। अग्रवाल हे 1989च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी। हिंजवडीत 20 चिमुकल्यांना खोलीत कोंडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बैठकीला। मुलं रडत असल्यानं प्रकार उघडकीस। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसवर कारवाई होणार का, हा सवाल। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। नागपुरातील चांपा ते खापरी रस्त्याच्या कामासाठी 80 कोटींचा निधी मंजूर। एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर बावनकुळेंनी रस्त्याच्या कामाचं आश्वासन दिलं होतं। संभाजीनगरच्या वसतिगृहात एबीपी माझाचा रियालिटी चेक। काल पाल आढळल्याच्या घटनेनंतर आढावा घेतला। वर्षभरापूर्वी पालकमंत्री शिरसाटांनी पाहणी करूनही परिस्थिती मात्र जैसे थे।